नाही, ईडीच्या बाबत समर्थपणानं जर आपण उत्तरं दिली तर आपण त्यामध्ये काय नसू तर काय होणार नाही. शेवटी न्यायालय आहेत सगळे, आम्ही सुद्धा न्यायालयात गेलोच ना. त्यामुळे न्यायालय आपली भूमिका ही सांगणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. तोपर्यंत त्या नेत्याची होणारी मानहानी किंवा त्यापर्यंत होणार नाही याच्याकडे कसं बघताय? नाही आता तुम्ही तो भोगलेला आहे. नाही, मी जरी भोगला असला तरी मी समर्थपणानं न्यायालयामध्ये गेलो. अनेक दिवस न्यायालयातून मी त्याला स्थगिती घेतली. न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिलेला आहे. तसं समर्थपणानं आपली चूक नसेल तर काय होणार नाही. नाही, आता नवीन आपले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पटले यांची निवड झालेली आहे. आता त्यांना नवीन कार्यकारिणी करायची आहे. त्या संबंधात जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींना, तालुके अध्यक्ष, सर्व सेलचे प्रमुखांना बोलावून त्यांनी बैठक घेऊन आपली कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. अजितदादांनी आपल्याला असंही सांगितलं होतं त्या अशी भाषणामध्ये की मुश्रीफ साहेबांनी राज्यामध्ये बघावं, किमान 4 दिवस तरी फिरावं. कशी जबाबदारी आहे, कसं नियोजन? नाही, सगळ्याच मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की आता आपल्या जी वाटणीला विधानसभेच्या जागा, लोकसभेच्या जागा येतील तिथं मंत्र्यांनी दौरे केले पाहिजेत. त्या पद्धतीनं आम्ही आता नियोजन आखतो आहे. कारण सोमवारी आम्ही अयोध्येला जाणार असल्यामुळे आपण सोमवारपर्यंत आम्ही काही दौरा आखला नव्हता, तर अयोध्येचं रद्द झालेला आहे. तर निश्चितपणे पुढच्या आठवड्यापासून आम्ही जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आपण निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दौरे आखू. आणि संजय गायकवाड यांचे जे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, नाही, वास्तविक हे टाळलं पाहिजे. आता भुजबळ साहेबांची भूमिका ही मंडल आयोगापासून आहे. ज्या शिवसेनेमध्ये त्यांना महापौरपद मिळालं, त्यांना मंत्रिपद, त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं, आमदारकी मिळाली, त्या काळात मंडल आयोगावर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे जिवंत असताना त्यांनी पक्ष सोडलेला होता आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्याबद्दल त्यांची जी भूमिका ओबीसीची आहे ती त्यांनी काही सोडलेली नाही. आता मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय झाला मुख्यमंत्री महोदयांनी, त्याला सगळ्या आमच्या सरकारच्या, शासनातल्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे. आणि ज्यावेळा भुजबळ साहेबांनी ही भूमिका घेतली त्याच वेळा प्रफुल्ल पटेल आमचे राष्ट्रीय सरचिटणीस त्याने सांगितले की बाबा ही आमची पक्षाची भूमिका नाही, ती त्यांची समता परिषदेची आणि व्यक्तिगत भुजबळ आज जे ओबीसीची भूमिका निभावत आहेत त्यांची ती भूमिका आहे. त्यामुळं ही फारकत आम्ही त्याच वेळा या विचारापासून झाली होती. परंतु अशा प्रकारे एखाद्या सिनियर व्यक्तीला, मंत्र्यांना बोलणं हे योग्य नाही. ती त्यांची भूमिका आहे, ते प्रामाणिकपणाने ते करतायत. त्याला आपण त्या विचारानंच उत्तर दिलं पाहिजे आणि ते अतिशय सिनियर आहेत. वास्तविक असं बोलणं योग्य नाही. संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभेला मैदानात उतरण्यासाठी आता तयार झालेले आहेत. उद्यापासून त्यांचे दौरे सुरू होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. कसं बघता एकूणच संभाजीराजेंची भूमिका आणि त्यांचा उमेदवार, संभाव्य उमेदवार? नाही, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे निवडणूक लढण्याचा. आता संभाजीराजे राहत असतील तर ते रायगडाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक हा कार्यक्रम करण्यापासून ते मराठा समाजामध्ये काम करतायत. त्यांनी या मराठा आंदोलनामध्ये मराठा आरक्षण मिळावं यासाठी काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना, आणि स्वतः ते छत्रपती आहेत, ते निवडणुकीला राहणं ही त्यांची इच्छा असेल तर लोकशाहीला ते धरून आहे. महाविकास आघाडी कडून ना मैदानात उतरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता हे महाविकास आघाडीचं तुम्ही जिल्ह्यातले बंटी पाटील, PN पाटील किंवा जे ह्याचे नेते आहेत उद्धव ठाकरे गटाचे, उबाटा, किंवा आमचे पवारसाहेब गटाचे VB पाटील यांना विचारलं पाहिजे ना. सिद्दीकी बंधू अजित पवार राष्ट्रवादी, सिद्दीकी बंधू नाही, ते बाबा सिद्दीकी त्याचे वडील आहेत. ते माझे आमदार होते, आमच्यावर मंत्रिमंडळात सुद्धा माझ्यावर होते. आणि निशांत सिद्दीकी हे त्यांचे चिरंजीव आहेत, ते आमदार आहेत. आता मी ते प्रसारमाध्यमामध्ये बघितलं आणि त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या बघितलं. त्यांनी अजून काय आमच्या पक्षात प्रवेश केलेला नाही. परंतु तुम्ही जसं ऐकलं तसं मी प्रसारमाध्यमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार अशा बातम्या वाचल्या. मी त्याचं स्वागत करतो. ज्या सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे, एकूणच त्यांनी त्या ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले आणि भाजपला सुद्धा एक प्रकारे आव्हान द्यायचा प्रयत्न केला. पर्यायाने नाही, ईडीच्या बाबत समर्थपणानं जर आपण उत्तरं दिली तर आपण त्यामध्ये काय नसू तर काय होणार नाही. शेवटी न्यायालय आहेत सगळे, आम्ही सुद्धा न्यायालयात गेलोच ना. त्यामुळे न्यायालय आपली भूमिका ही सांगणं हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. तोपर्यंत त्या नेत्याची होणारी मानहानी किंवा त्यापर्यंत होणार नाही याच्याकडे कसं बघताय? नाही, आता तुम्ही तो भोगलेला आहे. नाही, मी जरी भोगला असला तरी मी समर्थपणानं न्यायालयामध्ये गेलो.
अनेक दिवस न्यायालयातून मी त्याला स्थगिती घेतली, न्यायालयाने माझ्या बाजूने निर्णय दिलेला आहे. तसं समर्थ बळांना आपली चूक नसेल तर काय होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.